राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या 4 नावांची चर्चा, भुजबळांचा पत्ता कट. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश सादिक आणि प्रमोद हिंदूराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून येत्या आठवड्यात पक्षाकडून उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते अशी चर्चा होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी फारसा इच्छुक नसल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेवर महाराष्ट्रातील स्थानिक नेत्याला संधी दिली जाणार यावर पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही बाहेरील किंवा परराज्यातील चेहऱ्याऐवजी राज्यातील सुबोध मोहिते पाटील किंवा अविनाश सादिक यांच्यासारखा अनुभवी नेत्यांना दिल्लीत पाठवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून महायुतीमधील जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला.